आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बोललो होतो विद्यार्थी मित्रांनो की डेट पुन्हा एक्सटेंड होणार आहे आणि जे सत्यजित तांबे यांचं पत्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि या माध्यमातूनच आपल्याला या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी पाठवलेल्या ज्या शासनाला जे काही नोटीस होतं किंवा लेटर होतं त्या माध्यमातून ही डेट वाढणार होती. दुसरी एक बाब अशी होती की जे आस्थापना जेवढे यायला पाहिजे म्हणजे पद जेवढे यायला पाहिजे किंवा जाहिराती यायला पाहिजे परंतु जी जाहिराती तेवढ्या येताना आपल्याला दिसलेल्या नाही आणि तारीख पे तारीख या सर्व गोष्टी होणारच आहेत. यावरून पुन्हा 15 दिवसाची मुदतवाढ आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता मिळालेली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे काही सूचना पवित्र पोर्टलला आलेल्या आहे, अपलोड करण्यात आलेल्या आहे, ती सूचना आपल्याकडे आपण या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट पवित्र पोर्टलच्या संदर्भात बीएड असेल किंवा फीस संदर्भातील एज्युकेशनल कोणत्याही जरी अडचणी असल्या तर आपण विद्यार्थ्यांच्या सोडवण्यासाठी तत्पर आहोत आणि त्या मदत करण्यासाठी सुद्धा तत्पर आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याला आजचं हे अपलोड केलेलं जे आहे पवित्र पोर्टल अपलोड केलेलं सूचना आहे. पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढ या ठिकाणी मिळालेली आहे. पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती जाहिरातीच्या नोंदी करण्यासाठी 1/5/2026 रोजी पासून व्यवस्थापनाच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. बघा 1 तारखेपासून ह्या सुविधा देण्यात आलेल्या आहे आणि आता 15 जून या ठिकाणी म्हणजे मे महिना पूर्ण गेलेला आहे. 15 जून ही तारीख सुद्धा आजच्या तारखेला पूर्ण गेलेला म्हणजे 1.5 महिना होऊन सुद्धा आस्थापनाला वेळ देऊन सुद्धा या ठिकाणी जाहिराती अपलोड केल्या जात नाही आहे. म्हणजे हे कोणाचं या ठिकाणी चालतं हे आपल्याला दिसत आहे आणि यामुळे नुकसान कोणाचं होत आहे, विद्यार्थ्यांची वाट लावली जात आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. दुसरं दिसलंय पवित्र प्रणाली मार्फत 1/5 झालेला आहे. दुसरं अद्यापही व्यवस्थापनाच्या जाहिराती देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठीची जी दिनांक आहे ते 30/6/2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे याच्यापूर्वी आपल्याला मुदतवाढ मिळाली होती 15 दिवसाची, म्हणजे 1 जून पासून तर 15 जून पर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळाली होती. आता पुन्हा आजपासून 15 तारखेपासून तर 30 जून पर्यंत आपल्याला मुदतवाढ पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं जे या ठिकाणी मुद्दा लिहिला आहे की राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदं भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी खालील ही जी साईट आहे tet2025.mahateachersrecruitment.org.in या संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायची आहे. असं जे आस्थापना आहेत त्या आस्थापनाला हे सांगत आहेत कोण, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिषद पुणे. परंतु आपल्याला मात्र हे या ठिकाणी जाहिरातीचं किंवा या ज्या शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जी परिपत्रक निघत आहेत याचं काही डोक्यावर घेतलेलं भान आपल्याला मात्र यांच्या माध्यमातून दिसत नाही. जाणीवपूर्वक पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की आज जरी मुदतवाढ मिळाली तरी पण पुन्हा 5 दिवसाची मुदतवाढ शेवटची देतील किंवा 10 दिवसाची मुदतवाढ शेवटची देतील. अशा पद्धतीनं 15 जुलै पर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या जाहिरातीच अपलोड करण्याची आपल्याला वाट बघावं लागेल. परंतु विद्यार्थ्याचं या ठिकाणी नुकसान होतंय. रिझल्ट लावून विद्यार्थी किती वेळपर्यंत थांबणार हे आपल्याला शासनावरती प्रेशर आणण्यासाठी आपल्या सर्व अभियोगिता धारकांना सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, वेट अँड वॉच पाहण्याची जी काही वेळ आहे ती वेळ या ठिकाणी संपत येत आहे आणि शासन जाणीवपूर्वक आपल्याला फक्त भरती चालू आहे म्हणून दाखवण्याचं काम करत आहे. यात संस्था चालकांचा, यात प्रशासनातील लोकांचा सुद्धा या ठिकाणी काही ना काहीतरी खेळखंडोबा आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही सुद्धा स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार करा, तुम्ही सुद्धा यावरती विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नेमकं काय वाटते, शासनाची भूमिका याबद्दलची, शिक्षक भरतीबद्दलची काय आहे, क्लीन आहे का नाही आहे, की कुठेतरी खेळखंडोबा करण्याचा विचार त्यांना दिसतोय का, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी करताना शासन दिसत आहे की 15 दिवसांनी तारीख पे तारीख वाढवत आहे आणि अशा पद्धतीनं हे पूर्ण सत्र जातं काय हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना भीती वाटायला लागली आहे. म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतंय या कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा चॅनलचा नंबर जे आहे व्हॉट्सअप चॅनलचा, व्हॉट्सअप ग्रुपचा सुद्धा नंबर खाली दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला काही मदत लागली असेल, प्राधान्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्वांना मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, फ्री मदत. बाकी इतर जे काही चॅनल्स आहेत या चॅनलवरती पैसे घेऊन मदत केली जाते कारण ते पैशासाठीच त्यांचं काम असतं. आपलं पैशासाठी काम नाही, आपलं फ्री तुम्हाला सर्व काम या ठिकाणी दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.